इथे या जोडीला कुठेतरी एक चांगली सुरुवात करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी, कारण सकाळपासून नक्कीच या टीमने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकलंय, परंतु इथे मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगली खेळी करून दाखवावं लागेल. ते पहिलाच बॉल पहिल्या ओव्हरमधील आणि इथे बॅटचा कडा अगदी यावेळेस चांगली झेल आपल्याला पाहायला मिळतंय कृष्णाच्या माध्यमातून. इथे पहिला धक्का लागतोय. जय भवानी तांबड. आले का? हॅलो हॅलो. नक्कीच त्या विकेट हवेत बॉलला. इथे अजून एक चांगले विकेट किपरिंग आपल्याला कृष्णाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते दुसरा धक्का लागतोय जय भवानी तांबडमाळे या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संदीप, परंतु इथे दोन संदीप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एक वजनदार संदीप आहे आणि एक पतलूसा संदीप, असे दोन संदीप मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस संदीपचा प्रयत्न होता पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथे वाईट घोषित केलाय
अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. या एक धावेने मात्र श्री गणेश होतोय जयबाबाने तांबडमाळा या संघाचा. परंतु या जोडीला कुठेतरी एक साजेदारी करणं गरजेचं आहे. क्वालिफायर सामना आहे इथे, खूप महत्त्वाचा सामना आणि इथे 2 धक्के मात्र लागले गेले आहेत तांबडमाळा या संघाला. हो, अगदी यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता आहे. तितकाच चांगला असा बॉल मात्र फेकी केलाय शिवाजी या गोलंदाजानं. नक्कीच शिवाजी या गोलंदाजानं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नक्कीच प्रेक्षकांचं मन जिंकलंय. अगदी गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी सध्या तरी काम केले शिवाजी या गोलंदाजानं. ते पुन्हा एकदा चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलेच ओव्हर हाताळतो आहे. 5 बॉल फेकी केले आणि केवळ एकच धाव खर्च केली आणि 2 विकेट. हो, इथे फटका फसला गेला आहे. परंतु इथे थोडंसं लॉंग डिस्टन्स आहे. इथे बॉल आडला जाईल का? नक्कीच बॉल आडला गेला आहे आणि 2 धावेचा कॉल पाहायला मिळतो. या 2 धाव्यांना संघाचा स्कोरबोर्ड 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती पाहायला मिळते आहे. परंतु इथून पुढे संदीपला कुठेतरी मोठे फटका खेळणं गरजेचं आहे. कृष्णा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. दुसरा षटक कृष्णाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल संदीप. शॉर्ट पिच बॉल इथे संदीप यांना जमला नाही. अगदी मागे सरकून मारण्याचा प्रयत्न झाला होता. ते बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल सध्या तरी डॉट बॉलने सुरुवात कृष्णा या गोलंदाजीचे पाहायला मिळते आहे. वेळीस लो फुलटोस बॉल अगदी कव्हरला मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे शिवाजी. इथे बॉल आडला गेला आहे. इथे या बॉलवरती एक सिंगल धाव काढली जाते. त्या नक्कीच जय भवानी तांबडमाळा या संघाच्या धावा रोखल्या गेल्या आहेत. 2 विकेट मात्र मिळवल्या बिटुरले या संघानं. ते दुसऱ्या षटकातीलच तिसरं बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हो, इथे पुन्हा एकदा फुला लेनचा बॉल होता. इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ते डॉट बॉल सर्कल मर्यादा संपली गेली आहे. या 9 बॉलवरती केवळ 4 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खूप कमी धावा नक्कीच 2 सामन्यामध्ये जय भवानी तांबडमाळा या संघानं नक्कीच चांगली कामगिरी केली होती. परंतु इथे ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळते. परंतु नक्कीच इथे जोपर्यंत संदीप मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु सध्या तरी नो स्टॅकला संदीप पाहतोय. संदीप टू स्टॅकवरती षटकातील पुढील बॉल. यावेळेस आडवे बॅटने फटका खेळायचा प्रयत्न. इथे दिशाहीन गेंद खराब बॉल. तर स्टॅकवरती सध्या तरी इंजमाम उल्लखला आपण पाहू शकाल. षटकातील पुढील बॉल. ते शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा बॅटचा कडा आहे. थर्ड मॅनला इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या कडे रवाना होतो. इथे बॉलची गती कमी झाली. हा बॉल आडला गेलाय आणि या बॉलवरती पुन्हा 2 धावा काढल्या जात आहे. या 2 धावेने संघाचं धावफलक जय भवानी तांबडमाळा या संघाचं 2 गडी बाद 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल. कृष्णा गोलंदाज सामना करेल. उंजमामुल्ला किकते मात्र लॉंग ऑफला फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेखा पार. इथे पहिला चौकार पाहायला मिळतोय संदीपच्या बॅटमधून. या 4 धावा संघाचा धावफलक मात्र पुढे ढकललाय 11 या आकड्यावरती. अगदी फुल टॉस बॉल होता. इथे मिड ऑफला चांगला एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी तांबडमाळा या संघाकडून. या चौकारांना संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही या षटकावरील शेवटचा बॉल शिल्लक आणि सामना करेल संदीप टू.
शेवटचा बॉल शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा इथे ताकदीचा फटका पाहायला मिळतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे इथे दीपक आणि दीपक मात्र चूक करणार नाही या इथे चांगली झेल अजूनही तिसरा धक्का लागतोय या जय बावडी तांबडमाळ या संघाला संदीप 2 च्या स्वरूपात परंतु अजूनही संदीप 1 मैदानाच्या आतमध्ये या संदीपला कुठेतरी कामगिरी करावं लागेल इथे एक संदीप मात्र डगावच्या आचरेला परततोय ते पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पंकजने मात्र नक्कीच या अगोदरच्या सामन्यामध्ये एक चांगली 22 धावांची पारी खेळली होती आणि तिथे मात्र नक्कीच आपल्या संघाला विजय देखील मिळाला होता परंतु इथे ह्या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये या दोन्ही फलंदाजाला कुठेतरी कामगिरी चांगली करणं गरजेचं आहे सध्या तरी थोडीशी जय भवानी तांबडमाळ या संघाची गाडी थोडीशी घसरली गेली आहे इथे रन मात्र कमी आहेत ते थोड्याचा रनाला ब्रेक लागला गेला आहे तांबडमाळ या संघाच्या परंतु इथून मात्र पुढे धावं मिळवण्याची गरज आहे कारण अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत अजूनही 3 ओव्हर शिल्लक आहेत आणि ही जोडी नक्कीच धावा मिळवू शकते ती क्षमता आहे या फलंदाजामध्ये परंतु इथे नक्कीच शिवाजी हा गोलंदाज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अजूनही नक्कीच आपल्या संघासाठी चांगले आणि चांगलेच गोलंदाजी करतोय इथे मात्र पहिलाच बॉल इथे पॉईंटच्या दिशेने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पालवतोय एकदा मात्र काढली घेत जाते अगदी मीडियम गोलंदाज आहे शिवाजी परंतु इथे नक्कीच बॅटरला मात्र समजू देत नाही अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अगदी थोडंसं स्पिनपणा देखील आहे या गोलंदाजाकडे तर 5-6 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला आहे इथे रिवर्सिप हो यावेळेस रिवर्सिप कसा बसा का होईना ओटलाय गाडीला इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा नक्कीच या 2 धाब्याने संघाचा स्कोर बोर्ड 14 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय जय भवानी तांबडमाळ या संघाचं त्या नक्कीच पंकजनं कुठेतरी पुढे मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण इथे आपल्या संघाला 3 विकेट लागल्या गेल्या स्कोरबोर्डवरती इथे नक्कीच बॅकफुटवरती जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला शिवाजी या गोलंदाजाची चांगली सुरुवात तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली होती यावेळेस कोलटमध्ये बॉल यावेळेस मिड विकेटला बॉलला ढकलून दिले एकदा मात्र वेगाने काढली जाते दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इकडे खराब क्षेत्ररक्षण पाहायला इथे बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होत्या या 2 धाव्याने संघाचा धावफलक 16 आकड्यावरती जाऊन पोहोचते अजूनही या तिसऱ्या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहेत शिवाजी या गोलंदाजाच्या षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे इथे संपर्क नाही आहे ते पंकजला कुठेतरी सरळ खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण इथे डॉट बॉल जाणं कामा नाही आहे प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे मात्र नक्कीच पंचांचा निर्णय वाईट बॉल खराब बॉल येतोय अतिरिक्त एक धावेने संघाचा धावफलक 17 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे शेवटचा बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हरमधील परंतु इथे गलफटलाय गोलंदाज शिवाजी पुन्हा एकदा नव्याने हा बॉल फेकी करावा लागेल शेवटचा बॉल शिल्लक आहे सामना करेल पंकज यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता पुन्हा एकदा फलंदाज वेट ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा दाफलक जय भवानी तांबडमाळ या संघाचा 3 गडी बाद 17 आकड्यावरती गोरख गोलंदाजी मार्कर सज्ज झालाय पहिलाच बॉल यावेळी अचूक टप्प्यावरती शॉर्ट पिच बॉल होता इथे संदीपला जमला नाही ते बीट होतोय पहिला बॉल मात्र डॉटने सुरुवात करतोय गोरख हा गोलंदाज चौथे षटक आपल्याला पाहायला मिळतोय गोरखच्या माध्यमातून ते मात्र पहिल्या डॉट बॉलने सुरुवात केली या ओव्हरमध्ये षटकातील पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा तीच दिशा आणि तोच टप्पा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अगदी सेम टू सेम यावेळेस बॉल फेकी केलाय गोरख या गोलंदाजांना इथे दोन्ही बॉल मात्र डॉट बॉल पाहायला मिळत आहे षटकातील पुढील बॉल
इथे थोडीशी इथे टप्पा चेंज केला आहे. अगदी इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला वेट केला आहे. इथे थोडंसं मध्ये बॉल फेकी केला होता. इथे पुन्हा एकदा संदीप यांना जमलं नाही. या इथे अजून एक डॉट बॉल. सलग 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. षटकातील पुढील बॉल. इथे कव्हरला फटका खेळला आहे. अगदी यावेळी जोरदार फटका. इथे नक्कीच बॉल मात्र 1 2 3 का 4. अगदी यावेळी शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल अडवला जातोय. ते चुकीचा थ्रो आणि इथे तिसरा धाब्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. 3 धाब्याने संघाचा धावफलक 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र थोडंसं पिटोल या संघाचं फील्डमध्ये फेरबदल केला जातोय. षटकातील 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच बॉल. इथे बॅटचा कडा आहे. थर्ड मॅनला इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अगदी यावेळी सीताराम होतोय. क्षेत्ररक्षक बॉलला अडवू शकला नाही. या बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे नसिबाचं चौकार जय भवानी तांबडमाळे या संघाला पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस बॅटचा कडा होता. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक देखील होतं सीताराम, परंतु इथे बॉलला अडवू शकला नाही. या 4 धावा मिळत आहेत तांबडमाळे या संघाला. या 4 धाब्याने संघाचं स्कोरबोर्ड 3 गडी बाद 24 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. हो, इथे मात्र जोरदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. फार लेगला इथे चांगला फटका, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या बॉलवरती पुन्हा 2 धावा जोडले जातील. इथे 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 पुन्हा एकदा खराब थ्रो आणि इथे अजून एक चोरटी धाव पाहायला मिळते. म्हणजे या बॉलवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत तांबडमाळा या संघाकडून. या 3 धाब्याने संघाचा स्कोरबोर्ड 27 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 4 ओव्हर समाप्तीनंतर 27 धावा. त्या शेवटचं ओव्हर शिल्लक असेल. या शेवटच्या ओव्हरमध्ये बघूया पंकज आणि संदीप किती धावा मिळवू शकतील. शेवटचं ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल आकाशच्या माध्यमातून. गोरखचा छोटा बंधू इथे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. ते शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आकाशच्या माध्यमातून. नक्कीच गोरख दोरे यांचे छोटे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे षटक घेऊन येतोय. मोठे बंधूने नक्कीच चौथ्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केला आहे, परंतु इथे छोटा बंधू बघूया किती धावा खर्च करू शकतो. इथे पहिलाच बॉल आकाश यांचा आडवे बॅटने मिड विकेटला बॉलला ढकलून दिले. एकदा मात्र वेगाने काढले जाते. दुसऱ्या धाव्याचा कॉल देखील आपल्याला पाळवतो आणि इकडे 2 धावा. अगदी तिसऱ्या धाव्याचा कॉल, परंतु इथे पंकज मात्र स्लिप झालाय आणि इथे एक अपील देखील आपल्याला पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट देखील झाला होता, परंतु फलंदाज इथे मात्र सेफमध्ये असेल का. नोट आउट. इथे
2 धावा जोडले जाते. या 2 धावाने संघाचा धावफलक 29 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. या षटकातील अक्काचा पुढील बॉल शॉर्ट पिच बॉल. इथे मात्र बॅटचा कडा आहे अगदी यावेळेस मागच्या दिशेने बॉल निघून चाललाय. बॉलचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षकाला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॉल अडवला जातोय. पुढे या बॉलवरती 2 धावा काढल्या जाते. या 2 धाव्याने संघाचा धावफलक 31 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. त्या नक्कीच कशा गोलंदाजांना 2 बॉल फेकी केले. दोन्ही बॉलवरती 2-2 धावा काढल्या. सध्या तरी 4 धावा खर्च केल्या या गोलंदाजांना. अजूनही या षटकामधील 4 बॉल शिल्लक आहे. नक्कीच या 4 बॉलवरती अजूनही 2 या 3 मोठे फटके आले तर एक चांगलं आव्हान असू शकतो. पुन्हा एकदा इथे फटका फसला गेला आहे क्षेत्ररक्षक कृष्णा. आणि इथे मात्र नक्कीच आजच्या दिवसामध्ये कृष्णानं चांगले अवघड झेल देखील टिपल्या गेल्यात. एक चांगलं योगदान कृष्णाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी मिळालेलं आहे. इथे अजून एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते. तेच पंकज झेल बांधवतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो इथे बॅटचा कडा आहे अगदी. इथे नक्कीच अजून एक विकेट. सलग दुसरा विकेट यावेळेस आपल्याला पाळवतोय. इथे नक्कीच आकाश गोलंदाजांना पुन्हा एकदा एक आपल्या संघासाठी विकेट मिळवून दिलंय. या ओव्हरमध्ये सलग 2 विकेट पाहायला मिळत आहे. तर नक्कीच जय भवानी तांबडमाळा संघ शेवटच्या सामन्यामध्ये मात्र ढासळले गेल्या. इथे खूप कमी स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. 2 सामन्यामध्ये नक्कीच चांगलीच खेळ करून दाखवली होती या संघानं. परंतु इथे मात्र नक्कीच क्वालिफायरच्या सामन्यामध्ये बिखरले गेले. इथे सुरुवात खराब झाली. खूप कमी स्कोरबोर्डवरती लागले गेल्यात. इथे षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. आकाश या गोलंदाजाची सामना करेला जगन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. न्यू बॅटर अजूनही समोर 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती अजूनही कुठेतरी जर 2 मोठे फटके आले तर 40च्या आसपास धावा जाऊ शकता. इथे पुन्हा एकदा खुला डब्याचा बॉल अगदी मेडॉनला बॉलला ढकलून दिले. क्षेत्ररक्षक आहे इथे क्षेत्ररक्षण येतोय. बॉल अडवला जातोय. या बॉलवरती पुन्हा 2 धावा काढल्या जाते. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड 33 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आकाश या गोलंदाजाचा सामना करेल जगन. इथे वाईट यास खरा बॉल. ते खूप ऑफ साईडच्या दिशेने खूप बाहेर इथे बॉल फेकी केलाय. एक एक्स्ट्रा धाव मिळते वाढच्या स्वरूपात. 1 धाव्याने संघाचा धावफलक 34 आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आकाश या गोलंदाजाचा सामना करतोय जगन. फुल टच बॉल. इथे कव्हरला मात्र फटका खेळला. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसरा धाव्याचा कॉल देखील आपल्याला पाळवतोय. ते क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे आणि थ्रो देखील चांगल्या प्रकारे पाळवतोय. इथे रन आउट. ते एक सिंगल धाव जोडली जाईल 1 धाव्याने. संघाचा धावफलक 35 आकड्यावरती. 36 धावांचं आव्हान या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतं आहे. खूप सर्वाधिक कमी स्कोअर आजच्या दिवसामध्ये या क्वालिफायर सामन्यामध्ये पाहायला मिळतो आहे. 30 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता बिटुरली या संघाला.
पहिले षटक आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोदच्या माध्यमातून. इथे पहिलाच बॉल आणि इथे पहिल्या बॉलवरती सफलता, पहिला धक्का लागतोय रोज स्टार बिठूरले या संघाला. नक्कीच इथे शिवाजीला मात्र डगाव सासरा दाखवून दिला. अगदी यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे तितकाच चांगला असा चातुर गोलंदाज. या बॉलवरती थोडीशी गती कमी होती, स्पिन फडा होता, अगदी अंगावरती बॉल गेला आणि हलकासा कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा कडा लागून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. इथे पहिला धक्का रोज स्टार बिठूरले या संघाला. कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. न्यू बॅटर नक्की जिथे प्रमोद या गोलंदाजांना पहिल्या बॉलवरती एक सफलता मिळवून दिली आहे. एक चांगली सुरुवात सध्या तरी पाहायला मिळते, परंतु इतिहास जय भवानी तांबडमाळ संघाचं खूप कमी स्कोरवरती लागलं गेलं आहे. 36 धावांचं आव्हान आहे बिठूरले या संघाला, परंतु इथे विकेट घेणं मिळवणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा पुढील बॉलवरती बीट केलाय कृष्णा या फलंदाजाला. ते पुन्हा एकदा डॉट बॉल सध्या तर पाहायला मिळतो आहे. ते गोलंदाजीमध्ये नक्कीच या संघानं प्रेक्षकांचं खूप मन जिंकले आहेत. ते षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल प्रमोद, सामना करेल कृष्णा टू प्रमोद. ते शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. खूप लॉंग डिस्टन्स आहे. इथे बॉलचा पाठला करताना आपल्याला पाहायला मिळते 2-2 क्षेत्ररक्षक. इकडे मात्र नक्कीच 2 धावा काढला गेला, तिसऱ्या धाव्याचा कॉल, परंतु इथे पुन्हा एकदा चुकीचा कॉल होता. नक्कीच तिसरी धाव काय घेतली गेली नाही. या 2च धाव समाधान मानावं लागते. या 2 धावने श्रीगणेश होतोय रोज स्टार बिठूरले या संघाचं. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल, सामना करेल कृष्णा. इथे मात्र पुन्हा एकदा कृष्णाला बीट केला. इथे बॉल मात्र अंगावरती जाऊन आदळला. इथे पुन्हा एकदा थर्ड मॅनला इथे चांगली झेल पकडले गेले, परंतु इथे नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, अंगावरती हाताला लागला होता. ते परंतु तितका चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे. ते मात्र नक्कीच एक चांगली सुरुवात आहे सध्या तरी तांबडमाळे या संघाकडून. खरं तर इथे कौतुक केलं पाहिजे प्रमोद या गोलंदाजाचं. खरंच तर एक टर्निंग पॉईंट, मोठाच विकेट पहिल्या बॉलवरती आणि पुन्हा एकदा चांगली सुरुवात या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. इथे आडव्या बॅटे फटका खेळलाय, पुन्हा एकदा फाईन लेगला 2-2 क्षेत्ररक्षक यावेळेस बॉलचा पाठला करताना पाहायला मिळते. या बॉलवरती 2 धावा तर काढल्या गेल्या, परंतु इकडे सापासाफी या दोघांची पाहायला मिळते. या बॉलवरती 3 धावा. या 3 धावाने संघाचा स्कोरबोर्ड 5 आकड्यावरती जाऊन पोहोचतो. अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक प्रमोद या गोलंदाजाचा. इथे मात्र नक्कीच प्रमोदचं ह्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी सध्या तरी पाहायला मिळते. अजूनही या षटकामधील एक शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि हा शेवटचा बॉल कुठेतरी अचूक टप्प्यावरती फेकणं गरजेचं आहे. सध्या तरी स्टॅगवरती आकाश. हो यावेळेस आकाशने ताकदीचा वापर केला होता. इथे बीट झालाय डॉट बॉल. सध्या तरी ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक रोज स्टार बिठूरले या संघाचं 1 गडी बाद 5 आकड्यावरती. ते दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतो आहे पंकजच्या माध्यमातून. नक्कीच इथे प्रमोदने एक चांगलं काम केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा खर्च केले आणि 1 विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिले. इथे मात्र पंकजला देखील चांगलं काम करावं लागेल. समीकरण 24 बॉल 31 धावा. स्टॅगवरती कृष्णा. हो यावेळेस आडव्या बॅटने फाईन लेगला जोरदार फटका आहे. इथे बॉल निघून चालला सीमा रेखा पार. इथे दणदणी चौकार. ते शॉर्ट पिच बॉल होता पंकजच्या गोलंदाजाचा आणि इथे मात्र या बॉलला पारखलं कृष्णा या फलंदाजानं. अगदी यावेळेस बॉलला फाईन लेगला पाठवून दिलंय 4 धावेसाठी. ते मात्र कुठेतरी यार्करची गोलंदाजी करावं लागेल, कारण इथे नक्की शॉर्ट पिच बॉलवरती बिठूरले आज संघ चांगल्याच फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे पुढील पंकजांचा इथे स्टॅकबॉलला फटका खेळाय शोधला गॅप लावला. मॅप बॉल चाललाय दणदणकरी सीमा रेखा पार.
इथे येतोय 4 धावा. पुन्हा एकदा सलग दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय कृष्णाच्या बॅटमधून. या 4 धावांनी संघाचा धाव फलक अगदी यावेळेस पाहायला मिळतोय 13 या आकड्यावरती. इथे मात्र नक्कीच फलंदाजासाठी रूम दिला नाही पाहिजे. इथे थोडंसं फलंदाजाला बांधून ठेवलं पाहिजे. परंतु इथे पंकज गोलंदाजानं दोन्ही शॉर्ट बॉल फेकी केल्या आणि दोन्ही बॉलवरती इथे मात्र कृष्णा या फलंदाजानं अगदी धावा मिळवून दिले. इथे हा हलकासा कट आहे. इथे बॉल आडला जातोय. 2 बॉलवरती अगदी कृष्ण या फलंदाजांना रूम बनवून इथे धावा मिळवला. एक फाईन लेगला आणि एक कव्हरच्या दिशेनं असे 2 चौकार. त्यानंतर तिसरा बॉल आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. इथे एक सध्या तरी चांगला बॉल पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु इथे भरपूर असे डॉट बॉल काढावं लागतील. जर पाहायला गेलं तर ते खूप कमी स्कोर आहेत. स्कोरबोर्डवरती 36 धावा मात्र जोडल्या गेल्या धावफलकावरती. इथे खऱ्या अर्थानं जय भवानी तांबडमाळे या संघाची गोलंदाजाची परीक्षा असेल यावेळेस. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच प्रमोद हा गोलंदाज यशस्वी ठरला गेलाय. खूप कमी धावा खर्च केला. एक विकेट देखील मिळवून दिलाय. परंतु इथे पंकज देखील सक्सेसफुल ठरतोय विकेट मिळवण्यात. इथे विकेट मिळतोय. दुसरी सफलता जय भवानी तांबडमाळे या संघाला. अगदी यारकर डिलेवर होती. इथे कृष्णाला मात्र मोठा फटका खेळू दिला नाही. ते त्रिफळा चित्त होतोय फलंदाज. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोरख. इथे मात्र 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश आणि गोरख. इथे गोरख मोठा बंधू आहे. आकाश छोटा बंधू. ते स्टॅगवरती सध्या तरी गोरखला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर पंकज. इथे मात्र सख्खे दोघे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र नक्कीच पंकजला अजूनही विकेट मिळवावा लागेल आणि इथे पुन्हा एकदा सफलता मिळते. बॅक टू बॅक दुसराही झटका. अगदी यावेळेस बॅटचा कडा लागलाय गोरख यांचा आणि इथे विकेट किपरने मात्र काही चूक केली नाही. इथे अजून एक मोठा विकेट. वा वा भाई वा. क्या गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते जय भवानी तांबडमाळे या संघाकडून. पंकज या गोलंदाजाची थोडेसे सुरुवातीला 2 बॉल मागणे ठरले होते. त्यानंतर या 3 बॉलवरती कमबॅक एले. दुसरा विकेट या ओव्हरमधील. ते अगदी सिनियर संघ आहे इथे. परंतु इथे नक्कीच सिनियर संघ हा डासळतोय. बिट्टुर्ल्या संघ. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरमधील. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संपात. परंतु ज्यापर्यंत आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच बिट्टुर्ला संघ मजबूत असेल. कारण नक्कीच 2 सामन्यामध्ये आकाश या बॅटरने चांगली स्पारी खेळल्यात आणि इथे मात्र नक्कीच आकाश पुन्हा एकदा एक चांगली स्पारी खेळण्याचा प्रयत्न करेल. कारण इथे 3 झटके लागले. शिवाजी, कृष्ण आणि गोरख असे 3 विकेट. शॉर्ट पिच बॉल इथे जमला नाही. या संपत यांना अगदी शुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे अजून एक चांगला बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक रोहित स्टार बिट्टुर्ले या संघाचं 3 गडी बाद 13 या आकड्यावरती. इथे मात्र नक्कीच आकाशला कुठेतरी एखाद्या फलंदाजाला साथ देण्याची गरज आहे. एक चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं मागडं ओव्हर ठरलं. 2 चौकार आले या ओव्हरमध्ये. परंतु 2 विकेट मोठे विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी. 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतंय पंकजच्या माध्यमातून. परंतु इथे तिसरं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रमोद. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या. ते 1 विकेट. म्हणजे इथे दोन्ही गोलंदाज सध्या तरी यशस्वी ठरले. परंतु अजूनही इथून मात्र पुढे या 18 बॉलवरती गोलंदाजाची अजूनही अग्निपरीक्षा आहे. बघूया सध्या तरी पुन्हा एकदा संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरे षटक हाताळतोय प्रमोद. हो इथे मात्र अचूक टप्प्यावरती बॉल फेकी केला. इथे मात्र आकाशला देखील विट केलाय. 2 सामन्यामध्ये या फलंदाजांना खरं तर प्रेक्षकांचं मन जिंकलंय. चांगलीच फटकेबाजी सकाळपासून पाहायला मिळाली. परंतु इथे सध्या तरी
पहिल्या बॉलवरती बीट झालाय प्रमोदच्या षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल प्रमोद सामना करेल आकाश हो इथे सलग दुसरा ही डॉट बॉल वा भाई वा क्या गोलंदाजी यावेळेस युवा गोलंदाज प्रमोद तांबडमाळे या संघाकडून तिसरं षटक हाताळतोय आणि इथे 2 बॉलवरती बीट केलाय या आकाश या फलंदाजाला षटकातील पुढील बॉल तिसराच बॉल सामना करेल आकाश इथे मात्र तिसराही बॉल इथे आपल्याला नक्कीच इथे नाही इथे थोडीशी दिशा भटकलाय गोलंदाज वाईट घोषित केलाय अतिरिक्त 1 धाव मिळते बिटुर्ले संघाला 1 धावाने संघाचा धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते परंतु या जोडीला कुठेतरी एक साजेदारीची आवश्यकता आहे खूप कमी स्कोर आहे परंतु इथे विकेट टिकवणं खूप गरजेचं आहे बिटुर्ले या संघाला सध्या तरी स्ट्राईक वरती आकाशला आपण पाहतोय 3 बॉलवरती बीट झालाय षटकातील पुढील बॉल हो यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा चौथा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय जबरदस्त यावेळेस गोलंदाजी अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक आहेत केवळ 1 धाव खर्च केले या ओव्हरमध्ये वाईटच्या स्वरूपात त्यानंतर 3 बॉल अगदी अचूक टॅपावरती फेकी केलाय षटकातील चौथा बॉल हो यावेळेस उडवलाय बॉल निघून चालला हवाई फायर इथे ठोकलाय षटकार नक्कीच 3 बॉलवरती बीट झाला होता चौथ्या बॉलवरती अगदी जोरदार फटका यावेळेस पाहायला मिळतो आहे 6 धावा येतील या 6 धावेने संघाचा स्कोरबोर्ड 20 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल प्रमोद इथे स्लो डिलिव्हरी अगदी यावेळेस पुन्हा एकदा बीट होतोय आकाश वाह भाई वाह ते मॅच जिंको या ना जिंको परंतु इथे या गोलंदाजांना खरं तर प्रेक्षकांचं खूप मन जिंकलंय काय गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते षटकातील पुढील बॉल इथे अजून 1 डॉट बॉल वाह जबरदस्त यावेळेस गोलंदाजी ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक रोस्टर बिटुर्ले संघाचं 20 या आकड्यावरती पाहायला मिळते तर समीकरण 12 बॉल आणि 16 धावा बारा बॉल 20 धावा इथे चौथे षटक आपल्याला पाहायला मिळालेलं संदीपच्या माध्यमातून संदीप देखील उत्कृष्ट गोलंदाज आहे परंतु इथे संदीपला देखील या ओव्हरमध्ये 5 व्हावं लागेल या प्रकारे 3 ओव्हर हाताळले गेले पंकज आणि प्रमोदने तिथे मात्र नक्कीच रोस्टार बिटुर्ले या संघाच्या फलंदाजांना रोखलंय एक मात्र षटकार आकाशच्या बॅटमधून आलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा धावा रोखल्यात इथे समीकरण 12 बॉल आणि 16 धावा ते संदीप गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय पहिला बॉल घेऊन जाईल सामना करेल संपत तो संदीप क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे अगदी यावेळेस फटका फसला गेला झेलची संधी आहे क्षेत्ररक्षक होतो इथे झेल मात्र सुटला जातोय दुसरा धावेचा कॉल अगदी यावेळेस झेल टिपला गेला असता तरी इथे एक विकेट अजून एक मिळालं असतं परंतु इथे झेल मात्र सुटला जातोय या बॉलवरती 2 धावा या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड 22 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय ते पहिल्या बॉलवरती एक संधी निर्माण करून दिली होती संदीप या गोलंदाजाने तिथे झेल मात्र सुटले गेले षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल संदीप सामना करेल संपर्क तो संदीप इथे काय सामना रंगलाय काय गोलंदाज यावेळेस पाहायला मिळते जयभवानी तांबडमाळे या संघाचे फुलटॉस बॉल यावेळेस सरळ उडवला झेलची संधी आणि इथे क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय आणि इथे मात्र 4 धावा देखील लुटल्या गेल्यात झेल सुटला दिल तुटला 4 धावा देखील लुटल्या जात आहे इथे या ओव्हरमध्ये 2 चुका जयभवानी तांबडमाळे या संघाच्या क्षेत्ररक्षकांना केल्या आणि त्या चुकीचे भोग मात्र नक्कीच तांबडमाळे या संघाला भोगावा लागणार आहेत
26 धावा स्कोरबोर्ड वरती लागला गेला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल इथे नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वाला यावेळेस लाजवाब बॉल फेकी गेला. अगदी यावेळेस बॉल पडल्यानंतर भरपूर उसळी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र बॅटर संपत बीट झालाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल संदीप. सामना करेल संपत. इथे पुन्हा एकदा फुला लेनचा बॉल होता. इथे दिशाहीन गेंद आहे का? नक्कीच इथे संपर्क झालाय का? नाही, परंतु इथे वाईट घोषित केला जातोय. अतिरिक्त एक धाव मिळते. एक धावाने संघाचा धावफलक 27 आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा संपत मात्र भेट होतं. इथे अजून एक चांगला बॉल. वा भाई वा. इथे संदीपने देखील प्रेक्षकांचं मन जिंकलंय, परंतु इथे चुका तांबडमाळा या संघाकडून झालेल्या आहेत. ते चुकीमुळे या चौकार आपल्याला पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. इथे फाईन लेगला पुन्हा एकदा जेलची संधी आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाला जज करता आला नाही. बॉल निघून चालला सीमा रेखा पार. त्याने की जेल टिपण्याचा जर प्रयत्न केला असता तर इथे पुन्हा एकदा एक जेलची संधी होती, परंतु इथे या ओव्हरमध्ये 3 चुका आणि या चुकीचं मात्र फळ भोगावं लागतं आहे जय भवानी तांबडमाळा या संघाला. संघाचा धावफलक 31 आकड्यावरती. अजूनही या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक. अजूनही 7 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. हा जर बॉल कुठेतरी एक अचूक टप्प्यावरती फेकी केला तर नक्कीच अजूनही शेवटच्या ओव्हरमध्ये अजून आपल्याला चांगला सामना पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. सामना करेल संपत. इथे फुलटॉस बॉल सरळ दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. ओहो, इथे खराब क्षेत्ररक्षण. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे 4 धावा मिळत आहे. सामना बरोबरी सुटतोय. 1 धावांची आवश्यकता. ओव्हरची समाप्ती झाल्या. 4 ओव्हरमध्ये संघाचा धावफलक 35 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये भरपूर चुका केल्यात जय भवानी तांबडमाळा या संघाने. हे तिन्ही चौकार आपल्याला पाहायला मिळते. या तिन्ही चौकार मात्र मिस फिल्डिंगमुळे यावेळेस मिळाले आहे बिटोरले या संघाला. आणि ते जर पाहायला गेलं तर नक्कीच इथे मात्र हे बॉल पकडले गेले असते तर नक्कीच संदीपचं देखील एक चांगलं ओव्हर पाहायला मिळालं असतं. परंतु इथे मागडावर ठरलं गेलं आहे. ते शेवटचं ओव्हर शिल्लक आहे. 6 बॉल आणि 1 धाव. पण इथे हे 6 बॉल डॉट काढायला तरच सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल का? नक्कीच 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 35 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आहेत. 1 धावांची आवश्यकता. सहा बॉल आणि 1 धावेचं समीकरण. इथे लकी गोलंदाजी मार्कर सज्ज झाला. इथे लकी ठरतोय का संघासाठी? लकी इथे पहिला बॉल नाही. इथे पहिल्या बॉलवरती फटका खेळलाय. इथे 1 धाव काढली जाते. आजचा विनिंग बॉल संघ ठरला गेलाय. रोस्ट बिटोरले आज संघ विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं गोड गोड कौतुक केला जाईल. नक्कीच या संघानं आजच्या दिवसामध्ये खूपच प्रेक्षकांचं मन जिंकलं, परंतु इथे शेवटच्या सामन्यामध्ये हार परतावा लागते. ती देखील त्यांच्या खूप चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या चुका जर केल्या नसतं तर नक्कीच इथे कदाचित विजय देखील होऊ शकले असते तांबडमाळा संघ. परंतु इथे बॅड लक जय भवानी तांबडमाळा या संघाचं. नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला आहे. बिटोरले या